कधीकधी असं होतं की आपण सगळं नीट करतोय, तरीही काहीच मनासारखं घडत नाही. जो धंदा जोरात चालत होता तो अचानक ठप्प होतो. ज्या घरात हास्य विनोद चालायचे तिथे आज फक्त भांडणाचे आवाज येतात. मग आपल्याला कोणीतरी म्हणतं, अरे तुझ्या प्रगतीवर कुणाची तरी नजर लागलीये, कोणीतरी तुझ्यावर करणी केलीये. एका क्षणात आपल्या पायाखालची जमीन सरकते. आपण स्वतःच्या कष्टापेक्षा त्या अज्ञात शक्तीला घाबरायला लागतो. पण थांबा, आज या विषयाचं सत्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यावंच लागेल. कारण ही तुमची करणी नाही, तर तुमच्या आयुष्याशी खेळणारा एक मानसिक सापळा असू शकतो. करणी म्हणजे नक्की काय? विज्ञानाकडे याचं उत्तर नाही, पण लोकविश्वासात हा शब्द खूप मोठा आहे. जेव्हा माणसाच्या बुद्धीला अपयशाचं कारण सापडत नाही, तेव्हा तो करणी या कल्पनेचा आधार घेतो. असं मानलं जातं की कुणीतरी काही मंत्रतंत्र करून तुमच्या घरावर, शेतावर किंवा शरीरावर वाईट प्रभाव टाकलाय. हा खरं तर एक सायकोलॉजिकल अटॅक आहे. एखादी गोष्ट वाईट आहे हे मानलं की आपलं मन नकारात्मक गोष्टींनाच आकर्षित करायला लागतं. हा शास्त्रीय पुरावा नसलेला, पण भीतीतून जन्मलेला एक प्रचंड मोठा बाजार आहे. आपण यात का अडकतो? लोक करणी झाली असं का म्हणतात? यामागे काही ठोस कारणं असतात. सततचे आजार, घरात एक बरं झालं की दुसरं आजारी पडतं. डॉक्टर म्हणतात सगळं नॉर्मल आहे, पण तरीही थकवा जाणवतोय. अचानक नुकसान, कालपर्यंत नफा देणारा व्यवसाय आज कर्जात बुडतोय. कामातले अडथळे, लग्नाचं बोलणं शेवटच्या क्षणी तुटणं किंवा नोकरीचा कॉल येता येता राहणं. जेव्हा हे वारंवार घडतं तेव्हा आपल्याला वाटतं हे नैसर्गिक नाही. पण मित्रांनो, अनेकदा याचं कारण आपल्या घरातले वास्तुदोष किंवा चुकीचं व्यवस्थापन असू शकतं. आपण कारणांचा शोध घेण्याऐवजी दोष दुसऱ्यावर ढकलतो आणि तिथेच आपण हरतो. करणीचा सर्वात मोठा परिणाम, भीती. करणी खरोखर कुणी केली असेल की नाही हे देवाला ठाऊक, पण करणी झालीये या शंकेचा परिणाम मात्र भयंकर असतो. 1. तुमचा आत्मविश्वास शून्यावर येतो. तुम्ही प्रत्येक माणसामुळे संशयाने बघायला लागता. अगदी तुमच्या जवळच्या नातेवाईकावरही संशय घेता. भीतीमुळे तुमची झोप उडते, अन्नावरची वासना उडते आणि शरीर खरोखर आजारी पडायला लागतं. लक्षात ठेवा, कुणीतरी बाहुलीत सुया टोचल्याने तुमचं नुकसान होत नाही, पण कुणीतरी सुया टोचल्या असतील या विचाराने तुमचं हृदय कमकुवत होतं. आता प्रश्न उरतो की यातून बाहेर कसं पडायचं? तर्क लावा. जर व्यवसाय चालत नसेल तर मार्केटचा अभ्यास करा. घरच्या भांडणांवर चर्चा करा, संशय घेऊ नका. मनाची ताकद, मेंटल स्ट्रेंथ, ध्यान धारणा करा. तुमचं मन इतकं मजबूत बनवा की बाहेरची कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला शोषू शकणार नाही. आध्यात्मिक बळ, श्रद्धा महत्त्वाची आहे. आपल्या कुलदैवताचं स्मरण करा. घरात शुद्ध हवा आणि प्रकाश येऊ द्या. रामरक्षा, हनुमान चालिसा किंवा तुमच्या श्रद्धेनुसार प्रार्थना करा. हे मंत्र तुम्हाला प्रोटेक्शन देतात, कारण ते तुमचं आत्मबळ वाढवतात. अंधश्रद्धेला थारा देऊ नका. जो माणूस तुम्हाला घाबरवतोय आणि पैसे मागतोय तो तुमचा कधीच भलं करणार नाही. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. शेवटी एकच गोष्ट सांगते, जगात नकारात्मकता आहे तशीच सकारात्मकता सुद्धा आहे. तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करताय त्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. कुणाची ताकद नाही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची, जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. करणीपेक्षा तुमचं कर्तृत्व मोठं असू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची भीती थोडी जरी कमी झाली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला अशा मित्राला पाठवा जो सध्या कठीण काळातून जातोय. स्वस्थ रहा, खंबीर रहा.